एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. माणुसकीचा हात, दिलास्याचं छत्र. बार्शीतील रेड क्रॉस धावली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला. बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता रेड क्रॉस सोसायटी पुढे सरसावली आहे. तब्बल 1200 शेतकऱ्यांना सतरंजी, ताडपत्री आणि संसार उपयोगी भांडी वाटप करून मदतीचा हात देण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर शेतकरी हतबल झाले होते. या संकटात रेड क्रॉस सोसायटीने मदतीचा हात पुढे करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमात स्थानिक अधिकारी, रेड क्रॉसचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे, अशा भावना रेड क्रॉसचे ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रमुख आधारस्तंभ अजित कुंकुलोळ यांनी व्यक्त केल्या. या निमित्ताने खात्री देतो की आता ज्या आपण 1200 लोकांचे लाभार्थी निवडलेले आहेत, अजून पण आमचे प्रयत्न आहेत की ज्यादा मदत मिळावी. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत करतो. निश्चित अडचणीच्या काळात रेड क्रॉस आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशी ग्वाही देतो. रेड क्रॉसची स्थापना बार्शीमध्ये झाली. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ब्लडचं संकलन करून सर्वसामान्याला या ठिकाणी मदतीचा हात देणं. प्रत्येक झालेल्या घटनेमध्ये, मग पूर येऊ द्या किंवा कुठलीही आपत्ती येऊ द्या, बार्शीमध्ये आली असेल किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये, त्या ठिकाणी सगळ्या टीमनी धावून जाण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि त्याचा आज एक भाग म्हणून 1200 माझ्या शेतकरी बंधू भगिनींना जे घरामध्ये पाणी घुसलं किंवा संसारोपयोगी त्यांना अडचण निर्माण झाली, अशांची सगळी यादी या ठिकाणी प्राप्त जी काय आपल्या तहसील कार्यालयामध्ये आहे, त्या यादीप्रमाणे या ठिकाणी 1200 सर्व शेतकरी बंधू भगिनींना जे किट वाटप आहे, म्हणजे सतरंजी आहे, ताडपत्री आहे, भांड्याचा 32 भांड्यांचा किट आहे, साडी आहे, त्यामध्ये अशा जवळपास 1200 किटचं वाटप करण्याची संकल्पना त्यांनी आणली. याचा हात पाठीवर सोनियाची खानर शर्मेन या टाळ्यांच्या रेड क्रॉस सोसायटीसाठी आहे. एवढं सामाजिक जाणीव आणि भान असणारी ही संघटना सातत्यानं ज्या ठिकाणी संकट येतं, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गोरगरीब लोकांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी उभं राहावं. कुठलीही आपत्ती आली त्या लोकांच्या मदतीला जावं. पंढरीची वारी असली तरी वारकऱ्यांच्या मदतीला जावं, अशा पद्धतीची भूमिका घेणारी आमची ही इंडियन रेड क्रॉस सोसायटी. आणि या सोसायटीच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं रेड क्रॉस ही जी चळवळ आहे त्यांच्या वतीनं जवळजवळ 1200 लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट, जे संकट तुमच्यावर आले, अशा संकटकाळी आपल्या पाठीशी उभं राहण्याचं काम या संघटनेच्या वतीनं केलं. बार्शी तालुक्यातील विविध गावांतील 1200 शेतकऱ्यांना सतरंजी, ताडपत्री आणि भांडी देण्यात आली आहे. मदतीच्या या साहित्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय. संकटाच्या काळात एक हात मदतीचा, हेच रेड क्रॉसचं कार्य पुन्हा अधोरेखित झालंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली ही मदत त्यांच्या नव्या सुरुवातीचा आधार ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, बार्शी.